नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेत आहोत राशीचक्रातल्या 9व्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनु राशीच्या मे 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा महादशा कशी आहे त्यानुसार अनुभवायला मिळणार आहे. एक ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता एक सुंदर असं नियोजन या संपूर्ण महिन्याचं. मंडळी, व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण विस्तृत पद्धतीने अजून एक गोष्ट जाणून घेणार आहोत, त्या म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे 1 ते 31 तारखेंचं, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. त्यामुळे शुभ अशुभ परिणाम जाणवायला सोपं जाईल. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या काळात या महिन्यात कुठले करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्या धनुराशीसाठी कसा असणार आहे, कसे असणार आहेत ग्रहयोग. नुकताच बदललेला शनी ग्रह आपल्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानात 4थ्या घरामध्ये पदार्पण त्याचं झाल्यामुळे आपल्याला शनी ग्रहाची 2.5 वर्षाची पनवती सुरू झालेली आहे. आता त्यामध्ये काही सगळंच वाईट असतं का? तर बिलकुल नाही. या चतुर्थ स्थानामध्ये आधीपासूनच राहूचं गोचर भ्रमण सुद्धा सुरू आहे आणि हे 18 मे पर्यंत सुरू राहणार आहे, म्हणजे या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत. त्यामुळे चतुर्थ स्थानात झालेली ही जी शनी राहूची युती आहे ही पहिल्या पंधरवड्यात थोडीशी आपली डोकेदुखी मात्र वाढवेल. विशेष करून आपल्या भूमी, भवन, वाहन या संदर्भातल्या काही विषयांमध्ये, तसेच आपल्या कुटुंबातील आणि वडीलधारी मंडळी, आई वडील यांच्या आरोग्याच्या समस्या थोड्याशा या काळामध्ये वाढू शकतात. त्यामुळे आपली मानसिक स्थिती आणि आपलं अस्वास्थ्य थोडं वाढायला दिसेल. त्याचा काहीसा विपरीत परिणाम आपल्या कार्यावर, मग ती नोकरी असेल, व्यवसाय असेल, एखादं कार्य असेल, त्याच्यावरती होऊ शकते. त्यामुळे कार्याची गती काही प्रमाणात या काळात थोडी धीमी होऊ शकते, कमी होऊ शकते. आता यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे काय? तर आपल्या कामामध्ये थोडीशी सावधानता जास्त वाढवायची आहे. आपल्या कामामध्ये स्वतः जातीने लक्ष टाकायचे. शक्यतो कोणावर अवलंबून राहून कामाची रचना योजना करायची नाही आणि कार्याचं योग्य आणि परिपूर्ण नियोजन करूनच चालायचं आहे. या शनी राहू पिशाच्य योगाचा काय बरं परिणाम आहे? अर्थात चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. आणि काय उपाय करायचा आहे हा व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा. खरं तर चतुर्थ स्थानात शनी ग्रह नवीन वास्तूचे योग तयार करतो. आपल्यासाठी सुद्धा हा योग शुभ राहणार आहे, मात्र 18 मे नंतर. त्यामुळे नवीन घराच्या शोधामध्ये असाल तर अवश्य शोध घ्यायला सुरुवात या शेवटच्या आठवड्यात मे महिन्यात करू शकता. नोकरदार मंडळींना शनीची कर्मस्थानावरील दृष्टी नोकरीमध्ये सावधानता मात्र राखायला सांगत आहे. जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी आपले प्रयत्न या महिन्यात जोरकसपणे वाढवायचे, कुठेही ढिसाळपणा ठेवायचा नाही, नाहीतर चांगली हातातोंडाशी आलेली संधी हातातून जाऊ शकते. तर जे आधीपासूनच नोकरीमध्ये आहेत त्यांनी नोकरीत बदल करण्याचा निर्णय या काळात घ्यायला असेल तर फार सावधानता ठेवून तो निर्णय घ्यायचा आहे. आपल्या वरिष्ठांशी कामाच्या बाबतीमध्ये जुळवणूक करून घ्यावी लागेल. काही गैरसमज असतील कनिष्ठांबरोबर तर त्यांच्याशी चर्चा करून संवाद साधायचा आहे. एकदम कुठल्याही निष्कर्षावरती यायचं नाही, घाई नाही करायची. याच शनीची दृष्टी आपल्या प्रथम स्थानावर सुद्धा पडत आहे, व्यक्तिमत्व म्हणतो आपण त्याला. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर जरा लक्ष द्यायचं आहे. व्यक्तिमत्व वाढीवर लक्ष दिलं आणि त्यावर जर कष्ट घेतले तर बऱ्यापैकी यश मिळायला हा कालखंड शुभ राहील. क्षुल्लक गोष्टीवरून येणारा राग या काळात सांभाळायचा आहे, नाहीतर अनावश्यक राग आपलं नुकसान करू शकतो, नातेसंबंधात बिघाड निर्माण करू शकतो. परंतु याच शनीची 6व्या घरावरील पडणारी जी दृष्टी आहे ती आपल्या विरोधकांना नमवू मात्र शकते. आपल्यासाठी विरोधकांनी तयार केलेले जे काही अडथळे आहेत, जाळं आहे, त्याच्यातून आपण सहज बाहेर पडू शकता आणि त्यांना मात देऊ शकता. हे झाले शनीच्या राशी बदलाचे परिणाम. परंतु या महिन्यात बदलणारा राहू आणि केतू मात्र आपल्या राशीला बरीच चांगली फळं इथून पुढे म्हणजे 18 मे नंतर 1.5 वर्षासाठी देणार आहे. कारण राहू केतूचा स्थान बदल, राशी बदल होत आहे 18 मे पासून. कुंडलीच्या 3ऱ्या घरात राहू तर केतू भाग्यस्थानात म्हणजे 9व्या घरामध्ये येत आहे. त्यामुळे मान सन्मान, प्रतिष्ठा, कामातील यश आणि भाग्याची साथ मिळवून द्यायला हे मदत करते. या शनीच्या पनवतीमध्ये सुद्धा त्या मदत झाल्यामुळे आपल्याला निश्चितच त्याचे लाभ मिळते. तर त्याआधी म्हणजे 14 मे पासून गुरुग्रह सुद्धा आपल्या राशीचा स्वामी ग्रह
कुंडलीच्या 7व्या घरामध्ये पदार्पण करत आहे पुढील वर्षभरासाठी. 7वं घर हे कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रहाची शुभ फळं देण्याची, नोकरी, व्यवसाय, लग्न कार्य, मंगल आणि धार्मिक कार्य यामध्ये सकारात्मक फळं देण्याची ताकद जास्त वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेले विवाह घडून येण्यासाठी गुरुग्रहाची ही ग्रहदशा 7व्या घरातील भ्रमण अनुकूल वातावरण निर्माण करेल. तेव्हा अवश्य विवाह इच्छुक मंडळीने त्या दृष्टीने आपले प्रयत्न या महिन्यापासून पुन्हा एकदा जोरकसपणे सुरू करायला हरकत नाही. ह्या 7व्या घरातला गुरुग्रह नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, व्यवसायात पदार्पण करण्यासाठी, भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ व लाभदायक असा राहणार आहे. अर्थात याचे शुभ परिणाम 14 मे 2025 पासून जून 2026 पर्यंत पुढच्या वर्षभरासाठी असणार आहे. त्यामुळे हा मे महिना म्हणजे सुरुवात आहे आणि म्हणूनच काही रखडलेल्या, थांबून राहिलेल्या कामाचा पुन्हा श्री गणेशा करण्यापूर्वी जी काही पूर्वतयारी करावी लागते, ज्या काही जुन्या चुका असतील त्या सुधाराव्या लागतात, नियोजन करावं लागतं, ते सगळं आपण या मे महिन्यात करू शकता. पेपर वर्क. विद्यार्थ्यांना रवी, बुध आणि या ग्रहांची साथ या महिन्याच्या दुसऱ्या 15 उत्तम मिळताना दिसते, परंतु आरोग्यावर विद्यार्थ्यांनी जरा जास्त लक्ष द्यायचं आहे. आरोग्याच्या संदर्भात हा महिना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना सांभाळायचा आहे, तो म्हणजे संधिवात, पित्त आणि व्हायरल इन्फेक्शन. ह्या गोष्टी जरा काळजीपूर्वक सांभाळा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, पथ्यपाणी यावरती लक्ष द्या. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचा अशा प्रकारे सखोल सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या दिलेल्या कार्यालयाच्या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन आपण घेऊ शकता, तेही आपल्या घर बसल्या. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो. अवश्य त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये आपली गुंतवणूक फार्मा, FMCG, IT, फायनान्स, बँकिंग, इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये करायला अनुकूल कालखंड आहे. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. त्यामुळे ट्रेडिंग फार सांभाळून करायचं आहे, अभ्यासपूर्ण करायचं आहे आणि पूर्ण लक्ष जागतिक घडामोडीवरती सुद्धा द्यायचं आहे. आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये नव्याने येऊ इच्छितात त्यांनी अवश्य आपल्या कुंडलीनुसार कुंडलीचा सखोल अभ्यास करून कोणत्या क्षेत्रातले शेअर्स यामध्ये आपण गुंतवणूक करू शकता आणि मुळात शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी आपल्यासाठी योग्य आहे का, मग ते कसं योग्य आहे, लॉंग टर्म, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, ते अवश्य जाणून घ्या. मंडळी, ही होती या महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणांची अवस्था, स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेऊया दैनिक राशीफळ, थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाचं 1 ते 31 तारखेचं. त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस समजायला अजून सोपे जातील, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. सुरुवात करूया. तर सुरुवातीचे पहिले 2 दिवस 1-2 मे उत्तम दिवस. महत्त्वाच्या कामासाठी, नवीन लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, कामाची सुरुवात करण्यासाठी, विवाहाची बोलणी करण्यासाठी, नातेसंबंध जोडण्यासाठी. पुढचे 3 दिवस 3, 4, 5 मे थोडं वादावादीपासून लांब राहायचंय, दगदग आणि मानसिक ताणतणाव सांभाळायचे आहे. त्याच्या पुढचे 7 ते 12 मे हे 6 दिवस धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक या संदर्भातल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी किंवा भाग घेण्यासाठी लाभदायक. वडिलोपार्जित संपत्ती, कार्य, जमीन जुमला, व्यवसाय यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील उत्तम दिवस. नोकरदार मंडळींना लाभाचे, वरिष्ठांची साथ मिळवण्यासाठी कालखंड शुभ. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या नवोदित तरुण मंडळींना अधिक चांगले यश मिळण्याचे योग. शोध घेतला तर चांगल्या नोकरीची संधी आणि हमी. 13, 14, 15 मे MNC कंपनी किंवा परदेशातील नोकरीचा प्रयत्न करत असल्यास संधी उत्तम आहे. अवश्य मेहनत घ्या, मात्र मेहनत जास्त घ्यावी लागेल. तसेच खर्चावर या काळात थोडं नियंत्रण ठेवायचं आहे आणि म्हणूनच शक्यतो नवीन खरेदी या काळात करायला घराच्या बाहेर पडूच नका, नाही तर अनावश्यक खर्च वाढतील. 16 ते 22 मे हे 7 दिवस महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाची खरेदी, स्वतःवर काम करण्यासाठी अनुकूल असं वातावरण निर्मिती, कुटुंबातील कार्याची जबाबदारी थोडीशी वाढताना दिसेल. त्यासाठी थोडंसं आर्थिक नियोजन करून चालायचं आहे, कारण त्यासाठी थोडंसं अर्थकारण तुमच्या खिशातून चालणार आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी, नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संधी सुद्धा तितकीच सुंदर मिळेल. संधीवर मात्र लक्ष ठेवा. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील आणि करण्याचं नियोजन करू शकता. 23 ते 24 मे
घरासाठी काही नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी शुभ दिवस. तर 25-26 मे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ. महत्त्वाचे इंटरव्ह्यू या काळात असेल तर घेतलेली मेहनत वाया नाही जाणार निश्चितच. 27-28 मे पुन्हा एकदा थोडं सांभाळा, आरोग्यावर लक्ष द्या, उगाच धावपळ दगदग करू नका, गरज पडली तर विश्रांती घ्या. 29 ते 31 मे हे पुढचे दिवस. विवाहाचा निर्णय, व्यवसायाचे निर्णय, महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात, त्याचे निर्णय यासाठी शुभ दिवस. खरेदी, विक्री, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग या सगळ्यांसाठी अनुकूलता देणारे हे दिवस असतील. आता पाहूया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय करूया उपाय. तर या महिन्यात गणेशाची आराधना वाढवा. यासाठी रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा पाठ करा. तर मंगळवार आणि चतुर्थी या दिवशी हेच स्तोत्र 11 वेळा पठण करा, अगदी एका बैठकीत. फार सुंदर अनुभव येईल. तसेच भीमरूपी मारुती स्तोत्र आणि कालभैरव अष्टक स्तोत्र याचं पठण रोज संध्याकाळी करा आणि इथून पुढे सुरू करा. मंडळी, ही होती आपल्या धनु राशीची या मे महिन्यातल्या मासिक राशी भविष्याविषयीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा शेअर करता येईल ते मात्र आता आपण पहा आणि लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, ज्योतिष कट्टाच्या वतीने आम्ही जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात मागवायचं असेल कुठेही तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, शिवपिंड, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आम्ही काम करत असतो. आपल्याला ऑर्डर करायची असेल आधी व्हॉट्सअप करा, जाणून घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. याची सुद्धा माहिती घ्यायची असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या, अवश्य ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा मे महिन्यासाठी असणार आहे. मे महिना धनु राशीसाठी या पद्धतीने जाणार आहे, त्यामुळे अवश्य नियोजन करा. तसेच हा महिना सुखाचा, समृद्धीचा जावो ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयाच. गणपती बाप्पा मोरया आणि गुरुदेव दत्त. शुभम भवतु.